शालेय अभ्यासक्रमाबरोबर मुलांना आईवडिलांनी व शिक्षकांनी जे चांगले संस्कार दिलेले असतात त्याचे रोज आचरण करावे, त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात नम्रता येते, असे अरुणदादा बेहलेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेहलेकर यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील काळंदरी गावातील श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये अरुणदादा बेहलेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने वह्या पेन वाटप तसेच विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बेहलेकर बोलत होते. व्यासपीठावर शशिकला कुंभार, सुरेश दबडे, प्रभावती हरिभक्त, मुख्याध्यापक विजय चिकणे उपस्थित होते. बेहलेकर पुढे म्हणाले, डोंगरी भागातील शाळेत शिकणारी मुले धाडसी व निर्भीड असतात. त्यांना अभ्यासक्रमासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. अशा भागात जाऊन गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांशी वारंवार संवाद साधला तर त्यांचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रमाचे संयोजन दीपक डांगमाळी, प्रवीण लांडगे यांनी केले होते. काळदरी गावातील अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं केदारेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज या विद्यालयातील आदर्श प्राचार्य आदरणीय विजयजी चिकणे सर, त्यांचा सहकारी सर्व गुरुजन वर्ग, माझ्यासोबत आलेले आमचे सहकारी मित्र, ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे असे सत्यम बिल्डरचे सुरेश दबडे साहेब, साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शशिकला कुंभारताई, RSBच्या अधिकारी प्रभाताई हरिभक्त आणि उपस्थित सर्व माझ्या बाल मित्रांनो, सर्वांसाठी जोरदार टाळ्या. तुमच्या जेवणासाठी आज 5 मिनिटं थोडा उशीर होणार आहे, जास्त भूक लागणार आहे. त्याचं कारण असं की तुमच्या बरोबर संवाद साधण्यासाठी आम्ही आज खास या ठिकाणी आलेलो आहोत. छोटीशी भेटही तुम्हाला आम्ही देणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आता शाळेची माहिती दिली. या शाळेमध्ये 250 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात. 6-7 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून दऱ्याखोऱ्याने पायवाटेतून या शाळेमध्ये येतात आणि आम्हाला वजन कमी करण्यासाठी चालायला लागते. हा शहरातला आणि ग्रामीण भागातला फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नशीबवान आहात. शुद्ध हवा, ताजी हवा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला शिक्षण घेण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. शहराच्या गोंगाटामध्ये, सिमेंटच्या जंगलामध्ये, प्रदूषणामध्ये लाखो रुपयाची फी भरून जे ज्ञान आणि शिक्षण मिळत नाही, ते ज्ञान आणि शिक्षण तुमच्या या ज्ञान मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं मिळतं. कारण शिस्तीची आम्हाला प्रचिती आली. तुमची जेवणाची वेळ जरी झालेली असली तरी कोणीही मुलगा मुलगी या ठिकाणी चुळबुळ करत नाही. ही शिस्त या गुरुजन वर्गाच्या माध्यमातून या शाळेला आम्हाला पाहायला मिळेल विद्यार्थ्यांमध्ये. मागच्या वेळी शाळेमध्ये आल्यानंतर मी थोडासा ओझरता फेरफटका मारला. अतिशय गुणवंत आणि गुणवत्तावान विद्यार्थी आहेत. बरं, शाळा किती सुंदर सजवलेली आहे. प्रत्येक वर्गाला डॉक्टर होमी बाबांचं नाव, शास्त्रज्ञांचं नाव, महापुरुषांचं नाव, म्हणजे त्या ज्ञान मंदिरामध्ये पाऊल ठेवताना त्या महापुरुषाचं, शास्त्रज्ञाचं नाव आपण पाहिल्यामध्ये आपल्यामध्ये प्रेरणा येणार आहे, जागृती येणार आहे आणि आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी तशाच प्रकारचं होण्यासाठी तुम्ही जिद्दीनं चांगला अभ्यास त्या ठिकाणी करणार आहात की नाही? येस. आणि या पुरंदर तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यवान जे दुसरे आपले स्वराज्याचे धाकले राजा आहेत, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर तालुक्यामधला. पुरंदर किल्ला म्हणजे आपण जो म्हणतो तो म्हणजे तुमच्या शेजारी. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबारा या पुरंदर तालुक्यामधला. आचार्य आत्रे ज्यांचं लेखन आपण पुस्तकं वाचतो, साहित्य वाचतो, ते साहित्यिक आचार्य आत्र्यांचा जन्म पुरंदर तालुक्यामधला. आणि योगायोग बघा, मी जे बोलतोय माझा जन्म सुद्धा या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये सासवड नगरीमध्ये झालेला आहे. जन्मभूमी माझी हीच आहे.
थोडीशी का माती वहिना माझ्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, चांगल्या शिक्षणाबरोबर तुम्ही जे चांगले संस्कार घेताल त्याच वेळी तुमचं व्यक्तिमत्व चांगलं होणार आहे. तुम्ही सगळे चांगले आहातच, परंतु आचरण येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी तुम्ही शहरामध्ये जाताल त्यावेळी आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे. वडीलधाऱ्यांचा आदर करणे, गुरुजनांचा आदर करणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, परंतु त्याची शिदोरी आयुष्यभर आपण त्या ठिकाणी सोबत ठेवणं गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं. तुम्ही उमलणारी फुलं आहात, कळ्या आहात. तुम्हाला अजून व्यसन म्हणजे काय माहित नाही, बाकीच्या गोष्टी माहित नाही, परंतु जी वाईट व्यसन भविष्यामध्ये तुम्ही जसे जसे मोठे व्हाल त्या व्यसनापासून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही वयात येताल त्यावेळी त्या ठिकाणी लांब राहावं लागेल. पैसा मुबलक आला, प्रगती संगणक युगामध्ये चांगली होती, परंतु चांगले संस्कार आपण त्या ठिकाणी जपलं पाहिजे. आपल्या आईवडिलांचं नाव, शाळेचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, राज्याचं नाव, देशाचं नाव लौकिक मिळवण्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास त्या ठिकाणी करावा लागेल. एवढंच छोटंसं मनोगत मी व्यक्त करतो. आमचे मित्र आहेत, त्यांचा परिचय मी देताना एकच सांगतो, त्यांच्या गाडीमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु त्यांच्या तोंडाने त्यांची प्रगती, त्यांचे कष्ट आणि प्रतिकूल परिस्थितीवरून मात करून त्यांनी जे यश मिळवलं हे खऱ्या अर्थानं त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या मनोगतातून तुम्हाला सांगण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी आवर्जून घेऊन आलेलो आहे. मला एक सवय आहे, थोडंसं गाणं म्हणलं पाहिजे, थोडासा संचार अंगामध्ये आणला पाहिजे. आपण सर्व मिळून, तुम्ही आणि मी मिळून एक अंगामध्ये आपल्यामध्ये एक विश्वास आपण निर्माण करूया. माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं, मी जे छोटंसं गीत सादर करील, म्हणणार ना तुम्ही? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे